नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। महामार्ग प्राधिकरणाच्या उदासीन, निष्क्रिय आणि बेजबाबदार धोरणामुळे आज पुन्हा दोन निष्पाप युवकांचा बळी गेला आहे। महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे आज दुपारी घडलेला हा अपघात नाही, हा थेट प्रशासनाचा खून आहे। रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 19 वर्षीय देवानंद दोडके यांचा जागीच मृत्यू झाला, तर 18 वर्षीय शुभम पाटे यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला। प्रश्न एकच आहे, हा अपघात नेमका कुणामुळे झाला? अरुंद रस्ता, अपूर्ण बायपास, वेग मर्यादा शून्य आणि भरधाव रेती माफियांचे टिप्पर, ही जबाबदारी कुणाची? नागपूर तुळजापूर चौपदरी महामार्ग पूर्ण झाला, पण हिवरा संगम येथील बायपास मात्र आजही मृत्यूचा सापळा ठरत आहे। 3 दिवसात 3 बळी, आणखी किती तरुणाचे प्राण गेल्यावर महामार्ग प्राधिकरण जागे होणार? स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत, आंदोलनाच्या तयारीत होते, मात्र ठाणेदार धनराज निळे साहेब यांच्या मध्यस्थीने आंदोलन तात्पुरते टळले। महामार्ग प्राधिकरण 4 दिवसात गतिरोधक बसवण्याचे आश्वासन दिले आहे, पण हा प्रश्न आहे आश्वासनाचा की कृतीचा? एकाच रॉयल्टीवर अनेक ड्रिपा मारणारे रेती माफिया आणि त्यांच्यावर कारवाई न करणारी यंत्रणा आज या 2 युवकांच्या मृत्यूस जबाबदार आहे। आज प्रश्न विचारणे गरजेचे आहे, महामार्ग विकास जनतेसाठी आहे की मृत्यूसाठी? स्वतःच्या जबाबदारीवर वाहन चालवा अशी पाठी लावणे म्हणजे प्रशासनाची हार नाही का? हा अधुरा बायपास नाही, हा जनतेच्या जीवाशी सुरू असलेला खेळ, आणि तोच आता थांबायला हवा। धाडस मराठी न्यूज, महागाव।